जय बजरंग मळई. जितू पॅकर संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलंय ते मळई संघाला. मळई संघाच्या बाजूने सलामीची जोडी मैदानात येते. प्रशांत भाबल आणि अनिल कोहेंडे. जितू पॅकरच्या कर्नरला विनंती असेल, ही टुर्नामेंट तुमचीच आहे, तुम्हीच वेळ काढत बसू नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या. सतीश मंचेकर. सतीश मंचेकर संघाच्या वतीने सलामीचा षटक घेऊन 3 षटकांचा सामना, प्रति 3 षटकांचा सामना. नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजासाठी आमंत्रित केलंय ते मळई संघाला. पहिला चेंडू सुंदर फटका लेग साइडच्या दिशेने जातोय. चेंडू निश्चित दोन्ही फलंदाज एखाद्यावर समाधान मानतायत, एखाद्यावर संघ पुढे सरकतोय. प्रशांत भाबल आपलं खातं खोललं जातंय. प्रशांत संघाला एक धाव मिळवून देतोय. बिनबाद एक अशी धाव संख्या. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग मळई संघ. सोडेल चेंडू. आता मात्र यष्ट्याचा वेध घेतोय तो सतीशाचा चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दुसऱ्या चेंडूवर त्रिपाळची धून. 0 या धाव संख्येवर तंबूच्या दिशेने जाताना दिसतोय अनिल कोंडे. तर त्याची जागा घेण्यासाठी एक नवोदित फलंदाज येतोय. मॅन फ्रॉम उभा दांडा मंगेश कुर्ले. घणाघाती फलंदाज मळई संघाचा. वर्णी लागते ती 3ऱ्या क्रमांकासाठी मंगेश कुर्ले याची. सुरेख गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या चेंडूवरती एक धाव घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती गडी गारद केलाय तो प्रशांत मंचेकर याने. आता मात्र स्ट्राईक एंडच्या दिशेने 3ऱ्या क्रमांकासाठी फलंदाजसाठी येतोय एक आक्रमक शैलीचा फलंदाज मंगेश कुर्ले, ज्याने मॅच मध्ये घणाघाती फलंदाजी केली होती. तोच मंगेश कुर्ले मैदानावरती 3ऱ्या क्रमांकासाठी. पहिल्या षटकातील 3रा चेंडू घेऊन येईल सतीश मंचेकर. खेळण्यासाठी सज्ज एक अष्टपैलू असा खेळाडू मळई संघाचा मंगेश कुर्ले. हुक केलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कुठल्या प्रकारची चूक न करता आपल्या उंजळीमध्ये अचूक झेल टिपतोय. संघाला बसतोय दुसरा धक्का. सुरेख झेल टिपलाय तो कल्पेश साळगावकर याने आपल्या उंजळीमध्ये. 0 या धाव संख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय तो मंगेश कुर्ले. आता मात्र कुठेतरी कर्णधाराची निराशा होते आणि निराशाजनक खेळ करून 0 या धाव संख्येवर झेल बांधून तंबू मध्ये परततोय. तर त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज येतोय मैदानाच्या दिशेने चेतन भाबल. चेतनने जर 3 चेंडूंवरती सलग 3 षटकार ठोकले तर सुमित भाबल याच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक चेतनसाठी. स्ट्राईक एंडच्या दिशेने 4थ्या क्रमांकासाठी नवोदित फलंदाज चेतन भाबल. समोर आहे तो गोलंदाज. चेंडू काही बॅटच्या पट्ट्या देत नाही. चेंडू जातोय निर्धाव. यष्ट्यांमागे विकेट किपर आपलं काम पूर्ण करतोय. चेंडू सुपूर्द केला जातोय गोलंदाजाकडे. धाव संख्या स्थिरावलेली 2 गडी बाद 1. हा सुद्धा हुक करण्याचा प्रयत्न फसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न नकार देतोय प्रशांत भाबल. नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. सलगच्या 2 चेंडूवरती 2 गडी गारद केल्यानंतर निर्धाव फेकले ते सलगचे 2 चेंडू. सुरेख गोलंदाजीचा प्रात्यक्षिक. या गोलंदाजाकडे अनुभव जास्त पूर्णपणे आई सतीश मंचेकर मळई संघातून खेळताना दिसतो. आता मात्र तो जितू पॅकर्स या संघाचं नेतृत्व करताना दिसतोय. गोलंदाजीची धुरा सांभाळतोय. पहिलं षटक. सुंदर फटका. गोलंदाजाच्या डोक्यावरून जातोय चेंडू. सेफ शॉट म्हणावा लागेल आणि एका धावेने संघाची धावसंख्या
पुढे सरकते, पोहोचते आता मात्र 2 वरती. एका षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आपले 2 गडी गमावून 2 अशी धावसंख्या धावपालकार उभी केली. नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग मळई संघ. यानंतरचं धावतं समालोचन माझे साथी सहकारी अभय शेलटकर करतील. मी आपली रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद रुपेश, खूप सुमधुर आवाजात आपण समालोचन केलं. तर मग चेतन बाबाला ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतो. तर कल्पेश वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि सांघिक दुसरं षटक घेऊन कल्पेश साळगावकर आपल्याला गोलंदाजी मार्गवरती पाहायला मिळतो. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलेला चेंडू अलॉंग द कार्पेट खेळून काढतोय. एक धाव निघते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या मात्र थोडीशी उभारी घेताना दिसते. ते म्हणजे एक षटक आणि एका चेंडूच्या सांगतेखेरीज आतापर्यंत 2-3 अशी धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. सलामीवीर आणि वन डाऊन आलेला मंगेश कुर्ले बाद झाल्यानंतर अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते. प्रशांत भाबल नामक फलंदाज आता स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतो. हा चेंडू मात्र निश्चितपणे सीमारेषेनजीक एक साधा सोपा सुंदर झेल टिपून प्रशांतची खेळी संपुष्टात आणली जाते. कल्पेशच्या माध्यमातून एक जितू पॅकर्स संघाचा 12वा खेळाडू अतिरिक्त खेळाडू जरा आम्हाला इन्फॉर्मेशन द्याल तर बरी होईल. दरम्यान भावेश केरकर एक सुंदर सुरेख अशा प्रकारचा झेल टिपतो आणि प्रशांत भाबल याची खेळी संपुष्टात आणली जाते. निश्चितपणे प्रशांतची जागा घेण्यासाठी मला वाटतं तन्मय प्रभू प्रथमदर्शनी पाहता तन्मय प्रभू आपल्याला दिसत आहेत. एक षटक आणि 2 चेंडूंच्या सांगतेखेरीज 3-3 अशी दयनीय अवस्था जय बजरंग मळई संघाची आतापर्यंत आपल्याला स्क्रीनवरती स्कोअर बुकवरती पाहायला मिळते. दरम्यान कल्पेश साळगावकर नामक गोलंदाज आपल्या गोलंदाजीचं उदाहरण घेऊन पुढचा चेंडू घेऊन कल्पेश साळगावकर ऑन स्ट्राईक. तन्मय प्रभू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी मात्र काऊ कॉर्नरच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू पंचांना 2 हात आकाशाच्या दिशेने उंचावण्यासाठी खून करतायत. या 7 धावांच्या मदतीने संघाची धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती 9 वरती. निश्चितपणे पहिल्या चेंडूवरती अशा प्रकारचा घणाघाती प्रहार केल्यानंतर तन्मय आपले इरादे स्पष्ट करतोय. का मी आलोय आणि काय मला कामगिरी साधायची आहे, कशा प्रकारची खेळी करायची आहे हे कुठेतरी मनसुबे स्पष्ट करतोय. दरम्यान पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा कल्पेश साळगावकर नामक गोलंदाज गोलंदाजीवरती सज्ज होतोय. पुढचा चेंडू याही वेळा पूल केलेला शॉट. एक धाव निघते आणि एका धावेनिशी संघाची धावसंख्या दुहेरी आकड्यात परावर्तित होते. ती म्हणजे 10 वरती. 3-10 अशी धावसंख्या आतापर्यंत. एक षटक आणि 4 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर आपल्याला स्कोअर बुक वरती भावेश मेहतर असतील आणि आपले अनिल सर असतील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. तर मग पुढचा चेंडू घेऊन कल्पेश साळगावकर नामक गोलंदाज गोलंदाजी मार्गवरती सज्ज होतोय. समोर मात्र आता चेतन बाबालाने उंच टोलावलेला चेंडू मला वाटतं जातोय सीमा रेखा पार. वन क्वालिटीचा षटकार. षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या 16. या षटकामध्ये कुठेतरी घणाघाती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर मग षटकाची सांगता करणारा चेंडू घेऊन कल्पेश साळगावकर. यावेळी सुद्धा तोच रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रेटच्या दिशेने उंच टोलावलेला चेंडू. ही पंचांच्या खास शैलीत आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 2 षटकांच्या सांगतेखेरीज आतापर्यंत 22 अशी धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात आता पाहायला मिळते आपल्याला. निश्चितपणे पंचांची ही खास जोडगोळी आपल्याला पाहायला मिळते. आपल्या खास शैलीत आपल्या क्रीडा रसिकांचं मनोरंजन करताना आपल्याला पाहायला मिळतात पंच. दरम्यान चेतन भाबल याची कुठेतरी आगोखी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. तर वैयक्तिक
कोट्यातील पहिलं आणि सांघिक तिसरं म्हणजे शेवटचं षटक घेऊन येतोय तो म्हणजे निश्चितपणे तेजस केवस्कर. तेजस एक्सप्रेस निश्चितपणे संपूर्ण स्पर्धेमध्ये तेजस एक्सप्रेस बऱ्याचशा दिसत आहेत. आपल्याला पाहायचे कोणती तेजस एक्सप्रेस रुळावरती सुपर फास्ट वेगाने धावते. निश्चितपणे आता मात्र स्ट्राईक एंडला दिसतोय तन्मय प्रभू नामक फलंदाज. पहिला चेंडू, हा चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने उंच टोलावतोय. नो मॅन्स लँड मध्ये जाऊन चेंडू विसावतोय. जोवर क्षेत्ररक्षण करून चेंडूची फेकी केली जाईल तो निश्चितपणे 2 धावा निघतायत. या 2 धावांनिशी संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते ती म्हणजे 24. 2 षटकांनी एका चेंडूच्या सांगत एकेरीस 3/24 अशी आतापर्यंत धावसंख्या आपल्याला नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करत असताना जय बजरंग मळई संघाची आपल्याला पाहायला मिळते. तन्मय प्रभू आणि चेतन भाबल नामक उधळलेले वारू आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. दरम्यान आता मात्र क्षेत्ररक्षणात थोडासा बदल होताना दिसतोय. तेजस एक्सप्रेस पुन्हा एकदा रुळावरती आपल्याला पाहायला मिळते. पाहायचे या चेंडूचा कशा प्रकारे तन्मय समाचार घेतोय. ते मात्र कुठेतरी स्वैरची दाद मागितली जात होती परंतु सुरेख चेंडूची फेकी केली ती म्हणजे तेजस एक्सप्रेसने. निश्चितपणे सीएसएमटी वरून सुटलेली गाडी कुडापर्यंत जाऊन थांबते. पुन्हा एकदा तेजस एक्सप्रेस गोलंदाजी मार्गावरती. समोर तन्मय प्रभू. याही वेळा एक सुरेख, परंतु इथे मात्र कुठेतरी पंचांकडून त्याला दंडित करण्यात येत आहे. स्वैर म्हणून घोषित करण्यात येत आहे. स्वैरीच्या मदतीने संघाचं पावशतक धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते. 3 गड्यांच्या मोबदल्यात 25 अशी धावसंख्या आतापर्यंत. दरम्यान पुढचा चेंडू, हा चेंडू मात्र पूल करतोय आणि पूल सक्सेसफुल होणारच होतं परंतु कुठेतरी केरकर नामक क्षेत्ररक्षक तिथे येतोय आणि ते डायरेक्ट हिट होते. पाहायचे पंचांचा निर्णय काय येतोय आणि पंचांकडून बाद ठरवण्यात येत आहे आणि या चेंडूवरती 1 धाव निघते. एक सुरेख फेक, यष्ट्यांचा भेद घेणारी फेक इथे तन्मयची खेळ संपुष्टात आणतोय आणि या एका धावेच्या मदतीने संघ पुढे सरकतोय तो म्हणजे 26 वरती. भावेश केरकर याची सुरेख फेक. दरम्यान तन्मयची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने प्रशांत सातोस्कर. तन्मय वैयक्तिक 10 या धावसंख्येवरती तंबूच्या दिशेने परतला परंतु जर का तो धावचित झाला नसता तर निश्चितपणे एक वादळ घोंगावताना आपल्याला दिसलं असतं परंतु बॅड लक म्हणावं लागेल. आता मात्र 2 षटकां 3 चेंडूंच्या सांगत एकेरीस 26 अशी धावसंख्या 4 गड्यांच्या मोबदल्या स्कोर बुकवरती आपल्याला भावेश सर असतील किंवा अनिल सर असतील यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुरेख अशा प्रकारचं स्कोरिंग इथे करताना दिसत आहेत. दरम्यान तेजस एक्सप्रेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावरती सज्ज होते. यावेळी मात्र कोडून काढलेला चेंडू आणि यावरती 1 धाव निघते. दुसऱ्या धावेचा कोणत्याही प्रकारचा प्रयत्न मला वाटतं स्ट्रायकरच्या पद्धतीने दिसतोय परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय आणि हा चेंडू मात्र नो म्हणून घोषित करण्यात आलेला आहे म्हणजे या चेंडूवरती मात्र 2 धावा मिळतात. 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र 28 वरती जाऊन पोहोचते आणि आता मात्र क्रीडा रसिकांसाठी एक सुंदर पर्वणी. उघडा डोळे बघा नीट, उघडा डोळे बघा नीट कारण यानंतरचा चेंडू आहे फ्री हिट आणि चेतन भाबल नामक फलंदाज ऑफसाइडच्या दिशेने चेंडू टोलावतोय. अलॉंग द कार्पेट खेळून काढतोय. 1 धाव निघते. एका धावेच्या सहाय्याने संघाची धावसंख्या मात्र बढती घेते ती म्हणजे 4 गड्यांच्या मोबदल्यात 29. अजूनही या षटकामधील या इनिंग मधील 2 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 2 चेंडूंवरती निश्चितपणे प्रशांत कशा प्रकारे तुटून पडतात. फलंदाज सफल होतोय. कोलवर पद्धतीचा चेंडू आकाश झेल टिपण्याचा इरादा होता परंतु कुठेतरी झेल टिपण्यात अयशस्वी ठरतो. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपात प्रशांत सातोस्कर क्रिकेट विश्वामधील आत्महत्या म्हणून ज्याला संबोधतो त्याच प्रकारचा खेळ करून तंबूच्या दिशेने परतताना दिसतोय. आकाश जुवाटकर याची सुरेख फेक आपल्याला तिथे पाहायला मिळते. 30 अशी धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते आणि मला वाटतं निश्चितपणे एका चेंडूचा खेळ बाकी असावा या इनिंग मधील. दरम्यान त्याची जागा घेण्यासाठी नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने जाताना दिसतोय तो म्हणजे शैलेश मणसेकर.
एक चेंडू आणि या एका चेंडूचा खरपूस समाचार घेण्यासाठी शैलेश मणसेकर नामक फलंदाज मैदानाच्या दिशेने सरसावताना दिसतोय. पाहायचं तेजस एक्सप्रेसचा कशा प्रकारे समाचार घेतोय, तेजसला कसं भरकटावून लावलं जात आहे. दोन षटक आणि 5 चेंडूंच्या सांगतेखेरीस आतापर्यंत 30 अशी धावसंख्या पाहायला मिळते. शेवटचा चेंडू, यावेळी मात्र लॉंग ऑफच्या दिशेने टोलावलेला चेंडू, पोल केलेला चेंडू, यावरती आतापर्यंत निश्चितपणे 2 धावा निघतायत आणि तसाच पॅव्हलियनच्या दिशेने या 2 धावांच्या सहाय्याने संघाची धावसंख्या निर्धारित 3 षटकांमध्ये 32 अशी होते. तर 33 धावांचं आव्हान ठेवले ते म्हणजे जितू पॅकर्स संघासमोर. आणि या सामन्यात यानंतर काय घडतंय काय बिघडतंय हे थोडस मालवणी मीठ मसाला लावून आपल्या समोर सादर करण्यासाठी आपल्या समोर येतोय एक मंत्रमुग्ध करणारा आवाज, तोच म्हणजे सिरामोडीचे सुपुत्र सन्माननीय श्री मालवणी कविवर्य सुरेशजी कांदळगावकर सर यांना मी इन्व्हाइट करतोय आणि मी अभय शेलटकर काही काळासाठी तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद अभय. 4-5 कंटेनर बिर्याणीचे हडपल्यानंतर सनसनलेल्या पोटार थंडगार मालवणी सोलकडी पिल्यानंतर मालवणी समालोचनाचा आस्वाद घेऊन पुन्हा एकदा या दुपारच्या सत्रात मालवणी समालोचन करताना मी सुरेश कांदवर सगळ्यांचा मनापासून स्वागत करते. विनंती करते कर्णधारक जे बजरंग मळे चेकीने आपली रापण सजवून घ्यायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्यायचा, सलामीची जोडी सुद्धा मैदानात पाठवची. हा 32 धावा जवळ केले 3 षटकांचा समाचार करताना जय बजरंग मळे संघ आणि विजय 33 धावांचा लक्ष ठेवला. म्हणजे हार्दिक पांड्याचा जर्सी क्रमांक पूर्ण करूचा तो म्हणजे जितू पॅकर संघाच्या फलंदाजांका 18 चेंडू आणि 33 धावा असं ह्या समीकरण. तसेच कालच्या दिवसात मोठे फटके ज्याच्या बॅट मसून बहु गवले ते वाडातरचे बाहुबली हे सुद्धा आज या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी उपलब्ध झाले. त्यांना मी विनंती करते आपण पॅव्हिलियन मध्ये स्थानापन्न होऊचा. हा चला सामन्याकडे जाऊया. सलामीची मैदानात जोडी उतरताना 4 पावला मैदानाच्या चालताना कल्पेश साळगावकर आणि बंटी केरकर, माफ करा शेलटकर. 33 धावांचं लक्ष कशा पद्धतीने हाताळणारे 2 फलंदाज, क्षेत्ररक्षण कशा पद्धतीने सजला गेला जातला, कर्णधारावर जबाबदारी असलेले 3 कमालीचे गोलंदाज वापरूचे लागतील ते जय बजरंगच्या मळीच्या कर्णधाराक गोलंदाजीची सूत्रा सांभाळताना. सामना लवकर सुरुवात करा. पंचांका विनंती सुद्धा आमची की आपले सामने होचे आहेत आणि आजचा शेवटचा दिवस शेवटचा सामना म्हणजे फायनलचा सामना, अंतिम सामना व चांगल्या षटकांचं हो गयो अशी सगळ्यांचीच अपेक्षा असतात. दर्शकांका सुद्धा आशा असतात की सामना शेवटचा सामना मोठ्या षटकांचं होतलो. त्याच्यासाठी हे सामने हे अगोदरचे सामने जरा लवकर भरभर सरून घ्यायचे आहेत. सामन्याचे पंच म्हणून काम करतात मेन पंचाच्या जागेवर संदीप दुरस सर. नेवल डोक्यात बँकेचे कामकाज सगळे हातभार व्यवस्थित हाताळताना आता मात्र पंचांची भूमिका आहे मैदानात सांभाळतात. स्क्वेअर लेग पंच एक वेगवान गोलंदाज VRCC आनंदवाडीचे गणेश कुबल सर. स्क्वेअर लेग पंचाची भूमिका. सलामीची जोडी मैदानात तुम्ही पंचांचो हिरियो कंदील पेटलो म्हणजे सामना सुरू झाल्याची खूण. पहिला षटक घेऊन स्वतः प्रशांत भाबल म्हणजे पप्पू भाबल 1 मॅन आर्मी असो ज्याचा नावाचा उल्लेख जाता जय बजरी मळे संघाच्या बाजून तोच प्रशांत बाबल फलंदाजीत चमक नाही दाखवू शकलो. आता गोलंदाजीची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेऊन पहिलो चेंडू खणून काढलेला फटको चेंडूच्या खाली मंगेश कुर्ले कसली चूक होणार नाही. पहिल्या चेंडूवर आपल्या नावावर कलाम लावून घेतल्या आणि पहिल्या चेंडूवर बंटी शेलटकर डगआउटची दिशा दाखवून देणार गोलंदाज. एका म्हटला जाता 1 मॅन आर्मी कशाक म्हटला जाता आता दाखवून देता. पहिल्या चेंडूवरती गडी बाद करून यश मिळवता. पहिलो मोठो मासो गळाक लागलो. 0 अशी धाव संख्या असताना पहिलो गडी बाद होता. गोल्डन डकचो जे का शिकार म्हटलं जातात आणि मालवणी भाषेत सांगू जातो बोललो मोठो भोपळगण डगआउट मध्ये परत येता. नवीन जाणारा फलंदाज अमित आडकर एक अष्टपैलू खेळाडू नक्की गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण चप्पल पद्धतीचा त्याच्या माध्यमातून बघू गावता. आता मात्र जबाबदारी याकडून पहिलो गडी बाद झालो. धाव संख्या झाली 0. अजून संघाचा खाता खोलायचा पण गडी बाद होचा खाता खोलणारा गोलंदाज प्रशांत भाबल. धावसंख्येचा विचार करशाल तर थोडीशी कमी कारण ज्या पद्धतीच्या फलंदाज मळई संघाच्या बाजूनं
तर त्यात 32 धावसंख्या जवळ केली, एक 40-45 धावसंख्या झाली असती तर एक चांगलं सन्मानजनक स्कोअर झालो असतो. कारण जितू पॅकर संघाकडे सुद्धा अमित ताडकर, बंटी शेलटकर लवकर बाद झालं, पण कल्पेश साळगावकर मैदानात उभा. नक्कीच फलंदाजी जितू पॅकर संघाकडे सुद्धा एक चांगली गोलंदाजी यात्रा मात्र करूची लगात. गुरु पराडकर जवळपास काय असेल तर पॅवलिन पाशी होता. गुरु पराडकर सर चला षटकाकडे. चांगलो चेंडू मात्र निर्धाव जाता. बाकीचं काम यष्टी रक्षक पुरा करता. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव गेले. पहिल्या चेंडूवरती गडी बाद झालो, दुसरो चेंडू निर्धाव गेलो. कायत नाही कळाकानी बोक्को गेलो. म्हाळाक या मालवणी म्हणीची आठवण करून देणारो चेंडू गावलो तो म्हणजे प्रशांत भाबोल यांचो. आता मात्र एक चांगलो चेंडू तर हलक्या हाताने गलीच्या क्षेत्रात चेंडू जाता. चांगली भेग जर यष्ट्याच्या दिशेने झाली असती तर कदाचित धावबाद सुद्धा झालो असतो, पण आता मात्र संघाचा खाता खोलला गेला अमित आडकरच्या बॅटमधून. स्वतःचा सुद्धा आणि संघाचा खाता खोलता पहिल्या 3 चेंडूंचा खेळ पुरो झालो. धावसंख्या झाली ती 31 धावांचा पाठलाग करताना जितू पॅकर्स संघ. जितू पॅकर्स म्हटल्यानंतर असं आठवत एक किरकोळ शर्यतीचं आमचं मित्र पाटील जसं बोजागोन सगळे स्पर्धा गाबी समाजात फिरत असतात, पण क्रिकेटची आवड सुद्धा ते का एक संघ तयार करता 11 खेळाडू जवळ करता आणि प्रत्येक टुर्नामेंट मध्ये प्रत्येक स्पर्धेमध्ये आपलं सहभाग असतं. असमचं जितू एक जवळचं मित्र, त्याच्याच माध्यमातून भरवली गेलेली श्रद्धांजली चषक जितू पॅकर्स आयोजित एक मोठी स्पर्धा गाबी समाज 2024. आजच्या स्पर्धेचं दुसरं दिवस संध्याकाळचा सत्र जवळजवळ चालू झाला आणि त्या क्षेत्रात चालू असलेलो सामनो. आता मात्र एक चांगला चेंडू पंचांकडे दाद मागली जाता. खैतीर बॅटची काढा घेऊन यष्टी रक्षक गुळमात जाऊन चेंडू पडलो काय नाही, पण मात्र पंचांवर कसलोच परिणाम नाही झालो. धाव संख्या थयच थांबाना ती म्हणजे 1, गडी बाद झालो 1 आणि षटक क्रमांक सुद्धा 1. म्हणजे नेल्सन फिगर जे का म्हटली जाता अशा प्रकारचे आकडे स्कोअर बुक वरती दिसतात. स्कोअर बुक वरती भावेश मेहतर एक चांगला काम आपला पुरा करता. तर तंत्रज्ञान बाजूक बसान विकसित करतं. टेक्नॉलॉजी आधुनिक विकास वावरताना अनिल पराडकर सर खैतरी दुखापत झाली. चेंडू जोरात आदळलो. मगाशी सुद्धा अशा पद्धतीची दुखापत झाली होती. जरा पाणी घेऊन धावून जायचा. जेव्हा अशी वेळ असता सांगूचा लागता नाही. पटकन एखादो माणूस पटकन एखादी बाटली घेऊन मैदानात पोचाको, कारण जेव्हा पाण्याची गरज असता. गुरु पराडकर सर आपण जवळपास कुठे असेल तर पॅव्हलियन पाशी यायचा. गुरु पराडकर सर एसएससी आमेरी संघ कर्णधार आपणाक विनंती आहे की आपण आमच्या स्पर्धेचा सहभाग दाखवला त्याच्याबद्दल आपला सन्मान चिन्ह जर पुरस्कृत केला गेला जाता त्याचा आपण स्वीकार करूचा. एसएससी आंबेरी संघ कर्णधार थोडीशी दुखापत खैतरी फलंदाज होता आणि पहिल्या षटकाचा खेळ सुद्धा पूर्ण होता. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाल्यानंतर धाव संख्या ती थयच थांबना ती म्हणजे एक कमालीचा षटक एक कलाम आपल्या नावावर लावून घेतल्याने एक गडी बाद केल्याने फक्त एकच धाव संख्या खर्च केल्याने जेव्हा धाव संख्येचा पाठलाग करता जय बजर माफ करा जितू पॅकर संघ 33 अशी धाव संख्या म्हणजे आता शेवटचे 12 चेंडू शिल्लक या डझनभर चेंडूवात 32 धाव संख्या करूची रागात म्हणजे प्रत्येक षटका मागे आता 16 धावेची सरासरी ठेवची लागतील दोन्ही फलंदाजांका. नक्कीच जबाबदारी कल्पेश साळगावकर आणि अमित आडकरच्या खांद्यारा. दुसरा षटक घेऊन जबाबदारीचा षटक घेऊन गोलंदाज प्रशांत मनचेकर उंच पुरवसो गोलंदाज आणि अनुभवी गोलंदाज प्रशांत मनचेकर. क्षेत्ररक्षण चांगल्या पद्धतीचा सजला गेला. दुसऱ्या षटकातलो पहिलो चेंडू श्री गणेशा करणारा चेंडू. आता मात्र एक चांगलो चेंडू कव्हर पॉइंटचे चेंडू येता प्रशांत सातोस्कर चेंडू खाली चुसली चूक होणार नाही. एक धाव पुरी केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो. धावची संधी तयार झाली पण सुरक्षित आपल्या क्रीज मध्ये अति गाय संकटात नाही एका म्हणतो स्वतःच्या पायावर धुंडो मारून घेणं ही वेळ इल्ली होती. कल्पेश साळगावकरने स्वतः ओढून घातली होती पण काहीतरी देवतारी त्याका कोण मारी नशीब बलवत्तर म्हणून सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचलो. कारण जेव्हा संघ अडचणीत असतात तेव्हा अशा प्रकारची चूक महागात पडा शकता आणि जेव्हा धावबाद एखादा वेळी जो फलंदाज होता त्याच्यासारखं कम नशी दुर्दैवी फलंदाज दुसरं कोण नाही. कारण धावबाद होणं म्हणजे स्वतःची चूक असता ह्या प्रत्येक फलंदाच्या नंतर लक्षात येतं. आता मात्र
एक उजव्या एसटीच्या बाहेर उसळी घेत जाणार चेंडू. पंच आपले 2 ह्या धावशेपासून ऋण केल्याने पहिल्या एका वावेचा पाणी मोजून काढणार चेंडू भोग गावलो. नायदेवच्या भाषेत गोंडगीचे वाशे म्हणजे एका धावावर समाधान मानूचा लागता तर म्हणजे या फलंदाजांका संघाच्या खात्यात फुकटची एक धाव सुद्धा जमा झाली. पुन्हा एकदा आडिया पॅटना मारूच होतो. बॅटची खालची काढगण एसटी रक्षकाच्या गुळमात जाऊन चेंडू पडता आणि कल्पेश केरकर नावाचा कलाम लागला गेला. एक मोठो मासो गळाक लागलो असा म्हणा हरकत नाही, कारण कल्पेश जोपर्यंत मैदानात उभं राहिलो असतो तोपर्यंत सामनो कधी बदला शकलो असतो. फक्त नाराज केल्यानं आपल्या संघ सहकाऱ्यांका, कर्णधारांका, त्याच्या दर्शकांका सुद्धा, त्याच्या चाहत्यांका सुद्धा दुसरं गडी बाद होता. धावसंख्या 3, षटक क्रमांक 2 चालू. नवीन जाणारो फलंदाज पुष्पराज तारी एक गोड गुटगुटीत असो फलंदाज तुमका मैदानात चालताना दिसता. या गुटगुटीत फलंदाजाक आता गुटगुटीत फटके मारूचे लागतले. काहीतरी प्रशांतच्या गोलंदाजीचो समाचार घेऊचो लागत. एक आगळी वेगळी उभी राहायची स्टान्स ज्या पद्धतीने घेतलो फलंदाजी करूसाठी. पहिल्या चेंडूवरती दिलस्कूपचो प्रयत्न झालो. बॅटची कडा घेतला आणि चेंडू गलीच्या क्षेत्रात क्षेत्ररक्षक अडवता एक धाव पुरी केली गेली. पहिल्या धावेन स्वतःचा खाता खोलता तुझे पुष्पराज मैं झुकेगा नाही साला एक पुष्पा पिक्चरचं डायलॉग सुद्धा आठवण करून देणार सुद्धा फलंदाजाचं नाव बघू गवला पुष्पराज तारी. पुष्पा नाम समझ के फ्लॉवर समजाय क्या फ्लॉवर नाही फायर हूं मैं आणि ह्या फायर आता करून दाखवचा लागताला. नक्कीच नॉन स्ट्राईक एंड वरती उभं जेव्हा स्ट्राईक वरती जात तेव्हा तुमका फायर बघू गवात ती पुष्पराजची. आता मात्र अमित आडकर मोठं फटको कारून जो उडलेल्या करंजा खाली नाव जाता मंगेश कुर्ले आणि मंगेश कुर्ले मात्र जीवनदान देता जावता कारण जो उडलो होतो कारंजेच्या खाली नाव पोचलो होतो पण जाताना छत्री घेऊन गेलो. इतकं कम नशिबी ठरलो मंगेश कुर्ले. जीवनदान दिला गेला तर म्हणजे अमित आडकर या फलंदाजाक आता जीवनदानाचा फायदा उठवचा तो मात्र अमित आडकर या फलंदाजाक नक्कीच कॅचेस विन द मॅचेस म्हटला जातात. 33 धावांचा पाठलाग करताना अशी चूक काहीतरी महागात पडा शकता. क्षेत्ररक्षण करताना एक चांगले क्षेत्ररक्षक अष्टपैलू खेळाडू होतो मंगेश कुर्ले. ही चूक काहीतरी स्वतःच नाराज असतात आपल्या क्षेत्ररक्षणावर. तोपर्यंत खेळ पुरो झालो. आता मात्र रिव्हर्सिपचं अटेम्प्ट पुन्हा गलीच्या क्षेत्रात चेंडू जाता एक धाव दोन्ही फलंदाज पुरे करतात. धाव संख्या झाली 37. इंग्रजीतलो वाकडो आकडो लंगडो आकडो जका म्हटलो जाता अशी धाव संख्या तुमका स्कोर बुक वरती बघू गवता. षटकातलो शेवटचा चेंडू लिलाव घालणारो चेंडू खाली राहणारो चेंडू निर्धाव गेलो. 2 षटकांचा खेळ सुद्धा पुरो झाल्याची खूण पंच गणेश कुबल सर दाखवतो. म्हणजे 2 षटकांचा खेळ पुरो झाल्यानंतर सांघिक धाव संख्या झाली 2 गडी बाद 7. 33 धावांचो पाठलाग करताना शेवटचे 6 चेंडू शिल्लक आणि 26 धावेची गरज. आता मात्र स्ट्राईक एंड वरती येतो अमित आडकर. जास्त संघ मीटिंग नको, टीम मीटिंग नको, विनंती आहे सहकार्य करा. शेवटचा षटक 6 चेंडू शिल्लकच 26 धावा पुरे करूचे होत आणि शेवटचा आणि जबाबदारीचा षटक घेऊन निर्णायक षटक घेऊन प्रतीक कोइंडे शेवटचा षटक, जबाबदारीचा षटक, जोखमीचा षटक, हाणामारीचा षटक करा नाहीतर मारा अशी अवस्था सध्या ती जितू पॅकर संघाची. कारण 6 चेंडूत 26 धावा पुरे करूचे. कठीण काळात सतत स्वतः सांगित राहा की शर्यत अजून सरली नाही कारण मी अजून हरले नाही अशी वेळ सध्या अमित आडकर. शेवटचे 6 चेंडू शिल्लक. उजव्या एसटीच्या बाहेर जाणारो वेगवान चेंडू भरकाटलेलो चेंडू बहु गावलो आणि पंच आपले हात दोन्ही रून करतात. शाहरुख खानची पोच सुद्धा दाखवत निर्णयावर काहीतरी नाराज झालं पण पंचांचा निर्णय ह्यो अंतिम निर्णय असता. गोलंदाजाचा म्हणणं कदाचित असा असतात की फलंदाज सफल झालो पण पंचांच्या मनातलो विचार या पंचांका माहिती. निर्णय दिलो गेलो, स्वैरची खूण दाखवली गेली. धाव संख्या झाली ती 8. पुन्हा एकदा प्रतीक अमित साठी चेंडू. आता मात्र स्वतःच्या फॉलोवर झेल घेऊची संधी तयार झाली होती. धावचीची सुद्धा संधी तयार झाली होती पण काहीतरी संधीत थोडस वेळ कमी पडलो आणि सुरक्षित दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये पोहोचले. धाव संख्येचा 9 आकडो बघू गवलो. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पुष्पराज. आता खरी फायर करूची वेळ आणि आता सगळं हो डायलॉग आपण शूट करून घ्यायचं होतं की पुष्पा नाम समझ के फ्लॉवर समजा है क्या फ्लॉवर नाही फायर हूं मैं. आता फायरला सुरुवात करूची लागत. धाव संख्या 9. विजय लक्ष आता 33. शेवटचे
षटकातले पुढचे चेंडू शिल्लक. खाली राहणार चेंडू आणखी 2 इंचां खाली रवलो तर कदाचित मधली दांडी गोल सुद्धा झाली असती आणि फ्लॉवरचं फायर नव्हता तर फायर विजान गेली असती. असो चेंडू सुद्धा एक चांगला चेंडू होतो, आग वकीत जाणार चेंडू सुद्धा बघू गवलो. 22च्या स्वरूपात एक धाव संघाच्या खात्यात जमा झाली. पुन्हा एकदा स्ट्राईक वरती अमित आडकर दुहेरी आकड्याची धावसंख्या बघू गवता 10 अशी धावसंख्या म्हणजे अजून 22 धावेची गरज. ज्याका शस्त्र म्हटला जाता क्रिकेट क्षेत्रात अशा पद्धती चेंडू आजच्या दिवसात पहिल्यांदा एकदम परफेक्ट यॉर्कर ज्याका म्हटलं जातात तेथलो चेंडू बघवलं प्रतीकच्या माध्यमातून. नक्की टाळी सुद्धा वाजले गेले या चेंडूसाठी. एक अप्रतिम यॉर्करचं चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज वासिम अक्रम यांचं चेंडू अशा पद्धती असायचो. झहीर खान यांचं चेंडू अशा पद्धती त्या पद्धती चेंडू प्रतीकच्या माध्यमातून झेल उडलो कारण जो उडलो. पुन्हा एकदा प्रशांत मंचेकर दारको फलंदाज क्षेत्ररक्षक सुद्धा एक चूक होता, माफ करा प्रशांत सातोसकर. एक जवळजवळ 2 दशकाहून जास्त वेळ क्रिकेट क्षेत्राशी त्याचा नाता नाळ जोडली गेलेली त्याच्यासारखं सुद्धा क्षेत्ररक्षण काहीतरी चुकता. आजच्या दिवसात बघितलं या सामन्यात 2 झेल सुटले आहेत ते एक मंगेश कुल आणि प्रशांत सातोसकर. धावसंख्या होता ती डझन भराच्या घरात ती म्हणजे 12. गडी बाद झाले 2. शेवटच्या षटकातले मोजके चेंडू शिल्लक. विजयाचं लक्ष 32. आता धावसंख्येचा लक्ष मोठा रवलेला आणि चेंडू कमी. अमित दाडकर मोठो फटको मारता चेंडू सीमा पार गेलो. षटका जरी मारलो गेलो दर्शकांचा मनोरंजन झाला तरी सामन्याक उशीर झालो. फटके मारूक उशीर झालो. मालवणी म्हणीत सांगूचा झाला तर अर्धो मिरक सरान गेलो आणि बाबल्यान माटो बांधून घेतलो. तशा पद्धतीचं फटको भोगवलो. हे फटके आधी इले असते तर काहीतरी सामन्यात रंग दिले असते पण आता मात्र वेळ गेलेली कारण शेवटचं चेंडू शिल्लक फक्त आणि मोठा असा लक्ष रवलेला प्रतीक. पुन्हा शॉट पद्धती चेंडू जाता जाता दर्शकांचा मनोरंजन करून जाणारे 2 फटके अमित आडकरच्या बॅट मधून बघू गवले आणि सामना विजय ठरता तो जय बजरंग मळे संघ. आणि या स्पर्धेतलं आव्हान संपता मात्र जितू पॅकर संघाचा. आई भैराई देवी मोंड चा कर्णधार तसंच महाराजा तारकर्लीचे कर्णधार आणि जय बजरंग मळीचे कर्णधार ट्रायल मध्ये यायचंय. तिन्ही संघाचे कर्णधार उपलब्ध होत. चिटियाच्या माध्यमातून ज्याचा नशीब फळफळत आला तो पुढच्या फेरीत जातलो. बाकीच्यांका लढत खेळायची लागतली म्हणजे आता खरी येळा ती म्हणजे देव पाण्यात काढून ठेवचे. ज्याचा नशीब ताट तो पुढच्या फेरीत घेत त्यांची गाठ. आई भैरई पॅकर संघ जय बजरंग मळे संघ आणि महाराजा तारकर्ली संघाचे 3 संघाचे 3 कर्णधार. लकी ड्रॉची सिस्टीम ज्याका म्हटले जातात ज्याचो नशिबाचो आकडो ताट असतात तो पुढच्या फेरीत जातलो. बाकीच्यांका 3-3 षटकाचो सामना खेळायचा लागतलो. महाराजा तारकर्ली संघ कर्णधार आई भैरे पॅकर संघ कर्णधार जय बजरंग मळे संघ कर्णधार. कोणाचा नशीब ताट एक छोटो आमचो मित्र एचटीच नाव कोणाचा जाहीर होतला. मी सांगलं होतं ज्याचा नशीब ताट असतात मळे संघाचा नशीब फळफळला असा म्हणा हरकत नाही. चिटियाच्या माध्यमातून मळे संघ सेमीफायनलचा प्रवेश करता आणि आता सामना होतो तो म्हणजे